कारण की आवाज देणगी असते, आमच्या आवाजाचे म्हणणं आहे बळच ऐकत लोकांना. मी आज खरं तर कार्यक्रमाला यायचं डोक्यात नव्हतं. चेतन गेल्या 25 दिवसापूर्वी भेटायला गाथा संघर्षाची असा एक दिवाळी अंक करतो. आता दिवाळी अंक म्हणले का डोक्यात काय येते की चांगल्या मोठमोठाले दिवाळी अंक लेखक आपण आर्टिकल लिहून घ्यायचे, त्याच्या जाहिराती घ्यायच्या, अंक काढायचा आणि दिवाळीला वाटायचं, कुणीच नाही वाचायचं. दिवाळी अंकाची शेवट होतो, दिवाळी झाली 6व्या दिवशी होतो, नंतर तो कचऱ्याला वापरता येतो. लेझर जेवढंच पॅटर्न दिले दिवाळी म्हणजे ते परंपरा कुठून आली दिवाळी आपण काहीतरी वाचलं पाहिजे. त्या परंपरेसाठी संपत आहे. अशा काळात जिथं सोशल मीडियाचं एवढं वातावरण आहे, डिजिटल मीडियाचं एवढं वातावरण आहे, युट्यूबचं एवढं वातावरण आहे, त्याच्यात तुम्हाला तरी वाटतंय अंक काढावा. बरं तो अंक काढावा तरी सार्थ नाही काढावा, तर आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांनी ज्यांनी संघर्ष केला त्याचं कौतुक करा, त्याला सन्मान मिळतात. कुणाचा आम्हाला आम्ही मराठवाड्यात राहतो, आम्हाला कोणाचं कौतुक करायचं म्हणजे पहिले जीव आहे, कोणाचं कौतुक कुणाचा सन्मान करायचं म्हणजे पहिले जीव आहे. मी ग्रेट आहे ना, दुसरं त्याचा सन्मान. तर चेतन मला तर एक कौतुक वाटतं की तू कोणाचं तरी सन्मान केलं, याला लागते मला ते लागते काय नाही, आपल्या जवळची लोक त्यांचा आपण कौतुक केलं पाहिजे, यांचा सन्मान केला पाहिजे. आणि काय होतं ह्या कौतुकाने सन्मानाने, काय होतं पुरस्कार मिळाला, सन्मान मिळाला, काय होतं हे आयुष्यात काय बदल तुम्हाला वाटतं होतो, खूप मोठा होतो. म्हणजे मला पण एक पुरस्कार मिळाला आणि असाच एक सन्मान पुरस्कार मला लंडनला मिळाला 2013 प्रिन्स चार्ल्स असते. आणि त्याच्या आधी पण माझ्याकडे कधीच होतं, मला पैसे मला वाडी घ्यायची, मला बंगला घ्यायचा, मला पर्यटन करायला जायचं आणि माझ्याकडून मला बघायचं. आणि अशा माणसाला मी म्हणतो बिझनेस. आणि मला वाटायचं नाही आपल्या कोणाचं काही घेणं नाही, हे सामाजिक जाणीव ठेवून, सामाजिक भावना ठेवून, लोकांसाठी करू, हे सगळं अपडेटेड आहे. आता फक्त मी माझा माझे सुखी आहेत का ओके एवढंच मला तोपर्यंत वाटतं. ज्यावेळेस मला पुरस्कार मिळाला, भारतात वापस आला, वाचायची सवय म्हणजे मी कुठल्याही गोष्टीचं असं विचार करतो की का घडलं असं. त्यावेळेस विचार करताना मी विचार करतो की बिझनेसमधून अवॉर्ड मिळाला, बिझनेससाठी अवॉर्ड मिळाला, आपल्याकडून कोणी आहे का बिझनेस, आपल्याकडून कोणी आहे का त्याचा आपला आदर्श. म्हणजे आपण बघा बाय डिफॉल्ट आपण सगळ्या छत्रपती शिवरायांचा आदर्श घेत असतो. बाय डिफॉल्ट म्हणजे काही झालं ना, मी तरी शिवाजी महाराजांना कोरिलेट केलं, म्हणजे आता बघा आपण सगळ्यांनी मी तो कोरिलेट केलं, महाराष्ट्र आंध्राच्या याच्यात होते 8 केलं, त्यांना किती वाईट वाटलं असं. मी आपल्याला कोरिलेट करतो, कोरोना म्हणजे आपल्याला कसं संकट आलं, महाराजांनी याच्यातून काय आपल्याला धडा दिला, मी याच्याकडे बघतो. आणि ज्यावेळेस उद्योजकतेचा विचार येतो त्यावेळेस म्हणायचं महाराज सगळं पाहिजे, महाराज पैसे पाहिजे, माझाच बिझनेस मोठा करायचा आणि मी परत महापुरुषाला बघायला आणि मग मी त्यात महात्मा फुले पाहिजे. महात्मा फुले आपल्या सगळ्यांना करून पाहिजे, सामाजिक चळवळ काम करणार, स्त्री शिक्षणाचा पाया घालणार, गुलामगिरीसारखा ग्रंथ लिहिणार आणि आपल्याला दिशा देणारे सत्यशोधक समाजाची स्थापना करणार. पण मी त्याला वेगळ्या नाही पाहिजे. महात्मा फुलेचा फोटो बघा, आपण बघा, एकही फोटो तुम्हाला असा साधा सिंपल दिसला. मला पण त्या काळात घोडागाडी होती, ती घोडागाडी वापरायची आणि ती कॉन्ट्रॅक्टर होती. आपल्याकडून सांगितलं होतं की महात्मा फुले फार मोठे कॉन्ट्रॅक्टर, म्हणजे रतन टाटाची जी टाटा कंपनी ती होती 10व्या नंबरला आणि फुले होते 5व्या नंबरला सिंगल. इतकी श्रीमंत होते. आणि मी म्हणजे आपण महात्मा फुलेला मानतो ना, तर आपण महात्मा फुलेकडे जर बघितलं तर त्यांनी काही सुशोभन नाही केलं. त्यांनी काय केलं, पैसे कमवले आणि पैसे कमवून काय केले हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे बरेच जण उद्योजक काम असतात आणि बिझनेसमध्ये फार अंतर फरक घ्यायचा थोडासा. आणि हे अंतर म्हणून बघायचं तर काय महात्मा फुले घेऊन स्वित्झर्लंडला फिरायला एक उदाहरण दिसत नाही की ज्याला आपल्या करायचं स्त्री शिक्षणाचं, माझं फॅमिली फिरायला, माझी गरीब जमीन घेतो, बागायती घेतो, माझं त्यांनी केलं. त्यांनी काय तर त्यांनी कमवलेल्या पैशातला काही हिस्सा स्त्री शिक्षणात टाकला, त्याच्यामुळे आज आपला देश विकसित. म्हणजे एक उद्योजक किती फरक पाडू शकतो. आणि हे मला दुसऱ्या मला कळलं, हो आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. मग काहीतरी करायला गेलो, काहीतरी करायला गेलो आपण काय करतो, मित्रांना मदत करतो पैशाची. मग मी फॉर्ममध्ये मित्रांना सोबत बिझनेस चालू केला. आधी बघा आवड मिळायला सोबत मदत
केली पाहिजे. मग मदत केली पाहिजे म्हणून मी बिझनेस परत पार्टनरशिप केला आणि 5-6 मित्र घेतले आणि आम्ही एक सॉफ्टवेअर कंपनी चालू केली. डुबलो 2 कोटी रुपये, 2 कोटी रुपये लॉस गेला. मी प्रश्न केला कशामुळे बुडला असतो आणि त्यावेळेस राष्ट्रपती भवनात कार्यक्रम होता आणि तिथे स्पीचसाठी गेलो तर मला म्हणजे एक मॅडम होता ज्याला मला लंडनला भेटला. त्यामुळे मला शरद लॉस क्यों हुआ? मैंने दोस्त लिया था साथ में 2 करोड़ रुपए. जो बिजनेस मालूम नहीं उसमें पैसा डालायला बाहेर जाताना आपल्या आयुष्यात काय करत असतो असे पुरस्कार मिळालेले माणसं आपण म्हणत असतो की मी सुखी गेले आता नवीन ट्राय करायचा प्रयत्न चालू पडतो. तसं मी केला. मला कसं काय पडलं तुला मला काय नाही 4-5 मित्र म्हणून मित्र मला काय कळलं नाही काय सांगतो. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली त्यावेळेला शरद तुला एक माहिती का माणसाला आयुष्यात रिकॉग्निशन मिळालं पुरस्कार मिळाला कोणी कौतुक केलं आणि प्रसिद्धी केली की माणसाला कधी खावा जात असते आणि ती हवा अशी असते ना त्याला वाटतं मिले भारी. त्या भारीच्या चक्करमध्ये मी पसंत करतो की तू श्रीकृष्ण माहिती तुला म्हणलं हो. श्रीकृष्णाने गीता कोणाला सांगितली म्हणलं अर्जुना म्हणाले पण श्रीकृष्णाचा मित्र कोणाला म्हणले सुदामा. अर्जुनाला गीता सांगितली मित्र सुद्धा त्याला गीता सांगितली नाही. म्हणजे मी काय केलं मित्र सोबत घेतला आणि मित्राला गीता सांगत असतो. जर मित्राला तुम्ही गीता सांगत असाल तर ते मित्र जर त्या काळात सुदामा आणि खरंच गीता कृष्णाने सुदामाला सांगितलं सुदामा काय मला सांग हे तुमच्या नात्यात बदल झाले मला पटणारच. म्हणजे आपण आपलं नॉलेज शेअर करता कारण काय सन्मान झाला पुरस्कार झाला लोकांपर्यंत नाव गेलं तुमच्याकडे मार्गदर्शन सरकारने काही मार्गदर्शन मी त्याच्याकडे 3 वर्ष वाया तुम्ही सर मार्गदर्शन करा. मार्गदर्शन करता करता माझंच केलं सर म्हणून मला एक म्हणायचं की सक्सेस मिळाल्यानंतर सन्मान मिळाल्यानंतर आयुष्यात काहीतरी मिळाल्यानंतर एक गोष्ट होती की खूप सारे लोक अट्रॅक्ट होतात आपल्याकडे आपल्या जवळ यायचं आपल्या काही फायदा करून घ्यायचा प्रयत्न करतात. तर मिनिमम ही गोष्ट भविष्यात आपल्याला होऊ नये. आणि सगळ्यात मेजर प्रॉब्लेम दुपारी बोलताना आज सगळ्यात मेजर प्रॉब्लेम मला तर वाटते कोणती गोष्ट अचीव करणं फार सोपं झालं. तुम्ही क्रिएटिव्ह काम करा तुम्हाला हे मिळेल पण ती कंटिन्युअस मध्ये ठेवणं फार अवघड. म्हणजे एखादा पुरस्कार मिळाला आज तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात 100 जण मोटिवेशनल स्पीकर असतात बिझनेसमध्ये बिझनेस करा म्हणतात त्यातले 90 डिप्रेशन मध्ये त्याला त्याचाच बिझनेस लागला. कारण भारतीयांना सगळ्यात मोठी वाईट सवय दुसऱ्या ज्ञान द्यायचं स्वतःकडे आपण बोलून बघत नाही आणि ते झाल्यानंतर मी दुखारा म्हणजे देशमुख साहेब माझा म्हणून मी तुमच्यापेक्षा पण आजच्या तरुणपिढीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मेंटल हेल्थ. बॉडीची हेल्थ नाही मेंटल हेल्थ. लोक शांत झाले कोणी काही करत कोणी काही करत आणि काहीही मागणं करत. म्हणजे आज हे डिप्रेशन गेल्या 3-4 वर्षात इतक्या टोकात आहे जो माणूस सरळ काम करतो ना त्याच्या जवळ जाऊन सुद्धा त्याची मेंटल हेल्थ खराब असेल आणि मेंटल हेल्थ मिनिमम आपली खराब होणे. म्हणजे तुम्ही एक विचार करा भविष्यात जर पुढे जायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे आपण विचार करायला शिकलं पाहिजे आणि विचार करायला काय केलं पाहिजे तर सगळ्यात पहिले आपण वाचायला सुरुवात केली पाहिजे. आता बरेच जण असतात मला पण असं वाटायचं मला सन्मान मिळाला आता देशमुख साहेबांचा अनुभव असेल महाराष्ट्रातले भारतातले सगळे तुम्ही बघा ज्याला तुम्हाला सक्सेस मिळाले ना ती माणूस गप नाही सन्मान केला भरून जात आहे. कारण की तुम्हाला जर संपवायचं असलं ना त्याचं लय कौतुक कारण त्याला प्रसिद्धी द्या ते ऑटोमॅटिक समजून जातं आणि त्याला वाटते दिले नाही आणि ते समजून जातं. तर अशा वेळेस आपण आता हे जो काळ आहे आपण कोरोनानंतर 2-3 वर्षानंतर पुढे आलो एवढं डिप्रेशनचं वातावरण आहे आणि त्याला कारणीभूत काय सोशल मीडिया त्याच्यावर होणारी बंबारडी त्याच्यावर होणारा जातीवाद कट्टर बंबारडी त्याच्यावर पक्षाची बंबारडी आणि त्याच्यात प्रत्येकाला वाटतं मी चांगला दिसावं मी चांगला असावं त्याचं काय माहिती मी चांगला दिसावं आणि या दिसायच्या चक्करमध्ये रील्स म्हणजे मग अशा बोलताना काय ठिकाणी म्हणतात फॉरेनच्या कंपन्या आपल्या मेंदू हॅक केला त्यांनी म्हणजे पुस्तकात लिहिलंय की आपल्या डोक्यातला मेंदू आपल्या बोटात आला आणि ते बोटात आलेला मेंदू काय करतो बंग स्क्रोल करतो कुठं जर भावपूर्ण श्रद्धांजली असेल तर लगेच दुःखाचं चिन्ह टाकतो लगेच भावपूर्ण श्रद्धांजली पुढचं मत व्यक्त करतं. म्हणजे मेंदूच्या जेवढ्या भावना आहेत तेवढ्या सगळ्या 2 मिनिटात आपण करायला का कारण की आपला बोट डोक्यातला मेंदू आलाय बोटात आता खरी लढाई आहे बोटातला परत डोक्यात न्यायचं आणि हे डोक्यात न्यायचं तर ह्या फॉरेनच्या ज्या कंपन्या सोशल मीडिया सांभाळणाऱ्या युट्यूब ह्या आपल्या ब्रेन सोबत खेळायला
त्याकडे ब्रेन सोबत कसं करायला आपल्याला पाहिजे ते शो करायला आणि याच्यात आपले पॉलिटिकल बदल तयार करायला. मी एका ठिकाणी फेसबुकवर पाहिलं असेल 2 अधिक 2 बरोबर किती सर्वे 2 अधिक 2 बरोबर किती खाली उत्तर लिहिले 4. 2 अधिक 2 बरोबर 4 आणि 3 किती काही मानले मी पाहिले तसं. तर तिचे आयडिया काय असते सोशल मीडिया सरळ करत असतो तुमच्या देशात फॉलोअर किती 2 अधिक 2 3 लिहिणार समजायचं 100% वापरतो. 2 अधिक 2 बरोबर 4 लिहिणार हा 90% वापरतो. कारण 2 अधिक 2 4 हे सगळे जगात लिहितो कशासाठी आणि ह्याच्यात ते ठरवते की ह्या देशात कोणते प्रॉडक्ट लॉन्च करायचे, ह्या देशात कोणत्या पद्धतीची मार्केटिंग करायची, ह्या देशात एक असं ना हनुमानाचा फोटो पुढे पाठवा 7 दिवस चांगले जातात. जे लोक पाठवले त्यांना तिकडे इतके वापरले म्हणजे असे मेसेज वाचणं असे मेसेज पाठवणं हे ठरतं तुमच्या वेबसाईटनुसार आणि त्याच्यानुसार बिझनेस करायचा. त्या अनालिसिसवर ठरतं की ह्या लोकांना कोणती मार्केटिंग द्यायची. म्हणजे आपल्या मेंदूवर कोणतरी नियंत्रण मिळवत आहे त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणते. आणि आपल्या मेंदूवर जर कोणी नियंत्रण मिळवत असेल तर येणाऱ्या काळात आपल्याला हा आपला मेंदू रिवर्स आणावाच लागणार. दुसरं काही मार्ग नाही. आणि आपण बघता माझी मुलगी 5 वर्ष मला पसंत मुलगी बाबा माझा बोल होते म्हणून भाग बोल झालेला हिला तिसरीलाच बोल झाला. म्हणजे आज हे पोरांमध्ये प्रमाण वाढले की मला बोल होत आहे मला जरा चेंज हवा. मुलगी म्हणजे बाबा चेंज हवा बाहेर फिरायला. मी म्हणलं आमच्या प्रॉपर्टीमध्ये सांगितलं तर चेंज असतो. म्हणजे ही पिढी जी आहे ही पिढी एकदम पर्सनल लेवलला आली आणि याला कारण काय याला कारण आहे आपण सगळे सोशल मीडियावर आपण सगळेजण कुठं व्यक्त व्हायसाठी परेशान. आज प्रत्येकाला व्यक्त व्हायचं सगळ्यात वाईट वेळ आली आपल्याला प्रत्येकाला व्यक्त व्हायचं. पारंपरिक व्यक्त जरी आपण म्हणू सोशल मीडियावर ट्रोलर कोण आहे आपणच सगळं ट्रोलर आहे. मला जे आवडत आहे त्याच्याबद्दल तुम्ही टाकायचं माझ्याबद्दल तुम्ही टाकायचं म्हणजे आपला पूर्ण समाज ट्रोलर राहिला. आपल्याला द्वेष वाटायला आणि आपण कुठल्या तरी पॉलिटिकल अजेंडा कुठला तरी बिझनेस अजेंडा याच्यात जर आपण आपला मेंदू जर बदल झाला तर चांगला रचनात्मक दिग्दर्शक गणेश मानवडे सारखा एवढा चांगला लेखक ही लोक घडत नव्हते. ही शेवटची लोक आहेत म्हणायचे एवढ्या ताकदीची लोक आपली इथं आहेत. ही शेवटची होती का कारण पुढच्या पिढीला फुरसतच नाही काही पाहिजे. तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो याला काळ आवडलं आपल्या कुटुंबात आपल्या याच्यात या सगळ्या डिप्रेशन बाहेर यायचं त्याला एकच कारण आहे आपण वाचलं पाहिजे. आपण वाचलं नाही आपण चांगल्या लोकांच्या सहवासात आलो नाही तर निश्चित पुढची पिढी ही खरंच उद्ध्वस्त होईल. आणि जगात तुम्हाला पुरस्कार मिळाला सन्मान मिळाला तुम्ही ह्या परिसरातले ह्या एरियातले ह्या देशातल्या ह्या राज्यातले प्रतिष्ठित नागरिक आहात. मला काय करायचं आहे त्याचं ही विचार तुम्हाला करून जमणार नाही. तुमचा आज सन्मान झाला याचा अर्थ काय की नाही हा पुरस्कार आहे माझ्यावर फार जबाबदारी नाही काही जबाबदारी कुठेतरी येत असते. पण एक माणूस म्हणून आज मी म्हणा आपल्या सगळ्यात लास्टला काय आपल्याला आनंदी राहायचं आणि जर आपण जगताच नाही आला तर मग ही दुनिया गणवेल जगात आहे. जगात सगळं मिळतं समाधान मिळणार नाही. तुमच्या मी म्हणला की पंथी पुरस्कार पंथी समजतो ह्या पंथी निश्चित पंथी कटवायची. तुम्ही सुद्धा पुरस्कार आपल्याला मिळाला त्यांनी तुमचे अनुभव तुम्ही शेअर करत राहा. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण कौतुक करतो पण आपण लिखित स्वरूपात कुठं ठेवून देत नाही. आज ह्या डिजिटल युगात लिखा पुस्तक आणि प्रिंटमध्ये येत किंमतच नाही. आपल्या पूर्वजांनी तेच केलं त्यांनी लिहिलं नाही लिहिलं काय नाही मग लिहिलं काय नाही त्याच्याबद्दल काही बोलता येत नाही. तर आपण सगळ्यांनी आताच्या पिढीचं समकालीन जी लोक काम करतात समकालीन आजच्या वेळेत ज्या लोकांनी अचीव केलेले कारण की आपल्याला कसं माहिती आहे का मी म्हणत असं माहिती आपल्याला पाया पडायचं तिरुपती बालाजीच पाहिजे कारण तिला लिसून मसोबाच्या पाया पडत नाही जे कधी मसोबा तिरुपती बालाजीकडे गेली पण आपल्याला कौतुक तिरुपती बालाजी. तर मला असं वाटतं की आपला मसोबा आपली म्हणले आपल्या जवळचा खंडोबा आपली देवता जे लोक आपल्या सभोवताली आहेत जे आपल्याला सर मोटिवेशन मी इलेक्ट्रॉन काय सांगतो तिकडे आपल्या जवळपास होते पण शरद तांदळाला दुसरे तांदळे आवडत नाही सावंताला दुसरा सावंत मोठा झालेला आवडत नाही आपल्या लोकांना आपल्या जवळचे लोक मोठं झालेला आवडत नाही हे आपल्या ब्लडमध्ये कुठून आलंय काय माहिती. तर मला असं वाटतं की आपली सगळी मीडिया चेक करून घेणं गरजेचं आहे. आपल्या जवळच्या माणसाला मोठं बनायची सवय लागली ती जीभ जड नाही झाली तर मला वाटतं निश्चित आपण जरा परिवर्तन होऊ ज्याला आपण विचारांचा जागा होऊ जागा होईल. मी तर कारण नसतो मी कार्यक्रम जवळपास टाळले कारण की लोक आता मला व्याख्याता म्हणायचे मी व्याख्याता नाही
दूर पडून सांगायचं मिळाले मी काय वाईट खाताना आला की बंचार म्हणे म्हणायचा बंचार डायलॉग मारायचं सुद्धा कीर्तनांनी सुद्धा विषय आपण काय बोलणार आलेले आयुष्यात आलेले आपण बोलतो आणि मला असं वाटतं की आपण सगळेच सारखे काही जण वयाने मोठे काही जण पुढे काही जणांना मिळाले काही जण प्रयत्न पण मला असं वाटतं की आपण नैराश्यात गेलं नाही सगळे तरुण पोरं मला दिसते तो कोणाची मक्तेदारी नाही आणि चेतन एकदा पुरस्काराचा कार्यक्रम घ्यायचा पुढच्या वर्षी त्याच्याकडे बघायचं नाही असलं काही प्रकार होऊ नये 16 डिसेंबर 100 लोकांची सत्तर तुझ्याकडून देशमुख साहेब येतेच कारण की ज्याला चांगली परत येतोच आणि देशमुख साहेब तुम्हाला माहिती आहे तुम्ही खूप मुलासाठी प्रेरणा द्या आणि साहेबांनी सारखे लोक आपल्या जवळपास आहेत जे आपल्याला प्रेरणा देतात तुम्हाला सगळ्यांना माझी एक विनंती तुम्हाला पुरस्कार मिळाला पुढची वर्षी स्कोर लागेल आपण द्या नाही का असा विचार करू नका अरे आपण स्थिर घेऊन बसलो तरी 16 लोकांना 15 लोकांना 10 लोकांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि पुरस्काराची संख्या वाढत राहिली पुढच्या वेळेस तुला बरेच भाव त्या दिन पुन्हा दिली तर अशी वेळ तुझ्या आली आहे आणि पुरस्कार सन्मान कौतुक प्रसिद्धी या गोष्टींची समाजाला गरज असते इथूनच इन्स्पिरेशन मिळत असते पण ज्याला मिळालं त्यांनी हे डोक्यात घेऊ नये कारण हे जर घेतलं प्रसिद्धी आणि कौतुकाच्या चक्करमध्ये गेलं तर 2-3 वर्षांनी परत आपल्याला आतमध्ये बघायची वेळ येईल तर ज्याला कोणाचा सन्मान झाला नाही त्याचा निश्चित भविष्यात होईल नाही जरी झाला सन्मान तर ते आपण त्या डार्क पाससारखा असला पाहिजे काळ वाटत नाही आनंदात पळतोय माहितच नाही रेसमध्ये कुठं पळतोय आणि ज्यावेळेस रेस संपली त्यावेळेस होता हिरले आहे उभा आहे आयुष्यात कसं डार्क हाऊस जर काय होतं इथं कोणाच्या बाबतीत आहे का सगळ्यांचा मी खूप वेळ घेत नाही पण सन्मान होणाऱ्या आणि न होणाऱ्या सर्वांना एक गोष्ट सांगतो की छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आज छत्रपती शिवरायांना जाऊन 400 वर्ष पूर्ण होतील 2030 ला म्हणजे अजून 7 वर्ष ज्यावेळेला मी आयुष्यात स्वप्न आपण बघत नाही स्वप्नच बघत नाही सगळ्यात मोठा प्रॉब्लेम की आपण विजन स्वप्नच बघत नाही आपल्याला कळतच नाही म्हणजे आयुष्यात टार्गेट पाहिजे स्वप्न पाहिजे विजन पाहिजे टाईम पाहिजे ह्या 3 गोष्टी जर डोक्यात नसतात तर आता ज्यांना समजून की लढाईच आपल्या देशाची म्हणजे सरपंच साहेब आहे तुम्ही खुश आहे का परत आला नाही अजून नव्हतं गणेश मानवडे एकच पुस्तक लिहिलं पाहिजे सगळ्या महाराष्ट्राला भेटलं त्यांना आता म्हणलं दुसरं पुस्तक आहे म्हणजे आपल्याला सगळ्याला त्यांना पुरस्कार मिळाला इथपर्यंत खुश आहे का नाही इसके आगे काय तर याच्या पुढे जर करायचं असेल तर आपल्याला अपग्रेड होईल आणि तुम्हाला सर्वांना सांगतो महाराष्ट्राला 2030 ला 400 वर्ष कंप्लीट होणार आहे आपण 500 वर्ष झाल्यावर बघू शकणार नाही आपण सगळ्यात दुर्दैवी की आपण छत्रपती सोबत नव्हतो आपण रडू शकलो नाही आपल्याला इतिहास नीट माहिती आहे पण 400 वर्ष पूर्ण होत आहे 2030 ला 7 वर्ष वेळ ज्याला कोणाला आयुष्यात मोठं व्हायचं छत्रपती शिवरायांना जो आदर्श मानतो त्या स्वतः प्रत्येकाने स्वतःची शपथ घ्या की 2030 ला छत्रपती शिवरायांना मी 400 वर्ष पूर्ण झाल्याचं ट्रिब्यूट काहीतरी एखादी गोष्ट अचीव करून देईल ही जर तुम्ही शपथ खाल्ली तर 100% ती महाराष्ट्राला सगळ्यात मोठी कर्तव्य असते आणि जे काय आपण म्हणतो महाराष्ट्राने हिंदू स्वराज्य उभा केलं ते स्वराज्य म्हणजे काय स्वतःचं राज्य मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचे राज्य व्हावं आणि आपण समाजाचं जे निर्णय लागतो जे आपण पुढच्या पिढीला नको बघा कित्येक लोक मुलासाठी करून घेतो पोराला बंगला गाडी माझ्या पोराला मला जे नाही मिळालं ते निकाल देणार ह्या चक्कर मध्ये आपण त्याची माहिती करून टाकतो तर त्या मुलासाठी करू काही लोक नातेवाईकांना दाखवायसाठी करतात पण खरं सांगतो आपल्या सगळ्यांना काम करणे पिढीसाठी काम करावं पिढीला एक विचार करावा लागणार आणि पुढच्या पिढीला नवीन उमेद नवीन ताकद जर आपण देऊ शकतो तर खरंच सन्मान सोडणार पण आपल्या ह्या जीवनाला अर्थ तर भविष्यात आपल्या सगळ्यांच्या जीवनाला अर्थ तयार व्हावा आणि पुढच्या 7 वर्षात आजच तुम्ही एक गोष्ट मला पाठवा ठरवून एक स्वप्न पाहणार आणि महाराजांना मी ते ट्रिब्यूट देणार ते 100% सक्सेस होईल तुम्हा सर्वांना 7 वर्षाच्या स्वप्नांना आणि नवीन उमेद